बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय। जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित हर्षलजी पाटील, संतोष शेट्टी, वसंत पाटील, शांताराम भोईर, सुमित पाटील, जितेंद्र डाके, शांताराम पाटील, दत्तू कोलेकर, राजू गाजंगी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, तुम्हाला असं अपेक्षित असेल की जे तुम्हाला माहित आहे ते मी सांगायला आलोय. मी काही ते सांगणार नाही. जी गोष्ट तुम्हाला माहित आहे ती सांगण्याची काही गरज आहे? आपल्याला अपयश का आलं हे भिवंडी शहरातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे ना? मग जोश कसा आहे तुमचा? अजून पॉवरफुल आहे ना? जोश पॉवरफुल असला पाहिजे. हर्षल पाटलांनी या ठिकाणी उल्लेख केला की बऱ्याच लोकांचे असे अंदाज होते 50 ते 60 हजार मतं भिवंडी शहरात मिळतील. माझ्या कानावरही येत होते. पण मी काल बदलापूरला सांगितलं कार्यकर्ता कसा असतो, कार्यकर्त्याची ताकद कशी असते. ते मुरबाड विधानसभेत इतका विरोध असतानाही 28,000चा लीड फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांच्या ताकदीच्यामुळे मिळाला. आणि म्हणून नेत्यापेक्षा कार्यकर्त्याची ताकद ही जास्त असते हे मुरबाडनी दाखवून दिलं. तसं भिवंडी शहराने ही सुद्धा नेत्यांपेक्षा कार्यकर्त्याची आणि पक्षाची ताकद ही जास्त असते. म्हणून 95,000 मतं आपल्याला मिळाली. आम्हाला अपेक्षा होती 1,52,000 मतं हिंदू हे मतदान झालेलं आहे. 1,30,000 ते 1,25,000 मतं आपल्याला मिळतील अशी अपेक्षा सगळ्यांनाच होती. पण ज्याला अपेक्षा नव्हती त्यांना माहित होतं त्यांनी काय केले म्हणून ते 60,000च्या वर आपल्याला नेत नव्हते. त्यांचं त्यांना लखला. वरती परमेश्वर आहे, त्याच्या काठीमध्ये आवाज नसतो. तो अशी काठी मारतो ना भल्या भल्याना त्या वेदना सहन होत नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. मी ह्यापूर्वी थोडस दुर्लक्ष केलं भिवंडी शहराकडे. आता पूर्ण लक्ष देणार आहे. पूर्वी जेवढ्या ताकदीने तुमच्या पाठीमागे मी उभा असायचो त्याच्या 10 पट जास्त ताकद तुम्हाला मी देणार. तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही. आणि शेलार पासून असं सुरू करणार, प्रत्येक वार्डात जाणार आणि भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवणार, नेत्याची नाही. नेता म्हणजे मला तुम्ही समजत असाल तर मी स्वतःला सामान्य कार्यकर्ता समजतो. मी नेहमी सांगतो पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. आणि म्हणून पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आणि कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचं काम या मिळालेल्या वेळेमध्ये मी करणार आहे. आणि त्याची प्रचिती ही 100% तुम्हाला येणार. 2-3 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहे, त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुका येतील. तेव्हा काय आपण लोकांसमोर घेऊन जाणार? माझं कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनम्रपणाने आव्हान आहे की 66,000 मताने आपण इथं कमी पडलेलो आहोत. भिवंडी पश्चिम मध्ये किती? 66,000. हा एवढा मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. या राज्यामध्ये पुन्हा आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे. आणि आपलं सरकार आणायचं असेल तर दोन्ही आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. आणि दोन्ही आमदार आपल्याला निवडून आणायचे असतील, हर्षलने या ठिकाणी उल्लेख केला, आपला
पराभव का झाला याची कारण मीमांसा करताना बऱ्याच लोकांना असं वाटते, काही लोकांना असं वाटतं की मी किंग मेकर आहे, काही इकडले तिकडले सगळे स्वतःला किंग मेकर समजायला लागले. पण मी अतिशय जबाबदारीने तुम्हाला सांगतो, देशामध्ये जो फॅक्टर चालला तोच फॅक्टर महाराष्ट्रात चालला. महाराष्ट्रामध्ये अजून त्याच्या ऍड झाला. काय फॅक्टर चालला? मुस्लिम, दलित, आदिवासी, मराठा. आणि सगळ्यात मोठे फॅक्टर आपल्याकडे काय असेल तर आपले स्वकीय, आपल्या घरातले घरभेदी, हाही फॅक्टर आपल्याकडे चालला. पण माझं आपल्याला आव्हान आहे, ही विधानसभा आपल्याला जिंकायची असेल तर जसा त्यांनी फॅक्टर तयार केला तसा तुम्हाला फॅक्टर तयार करावा लागेल. हा फॅक्टर जर तुम्ही तयार केला नाही तर महापालिका काय, विधानसभा काय, कुठेच तुम्हाला काही संधी मिळणार नाही. पण ही वेळ आहे, या वेळेमध्ये जर तुम्ही योग्य निर्णय केला नाही तर या भिवंडी शहराच्या राजकारणाचं काही खरं नाही. हा फॅक्टर जर चालला नसता तर आपल्याला हरवण्याची ताकद कोणाची नव्हती. आणि फॅक्टर चालूनही आपल्या सगळ्या सहकार्याने जर प्रामाणिकपणे काम केलं असतं तरीही आपल्याला हरवण्याची ताकद कोणामध्ये नव्हती. तुम्हाला काय वाटतंय? कपिल पाटलांची हार झाली नाही, तुम्ही मोदीजींच्या विचाराची हार केली आहे. आणि ज्याने कोणी ह्याच्यामध्ये योगदान दिलं असेल त्याला जनता माफ करणार नाही. कारण आपण बघतोय टीव्हीवर येत आहे, एक आमची भगिनी तिकडे मोदीजी शपथ घेतात तर ती टीव्हीला आरती करते. केवढं प्रेम आपल्या नेत्यावर. असं नेत्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या भगिनी आहेत आणि मोदीजींचाही विचार न करणारे काही लोक. आणि म्हणून अशा लोकांना खड्यासारखा बाजूला करून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी परवा शहापूरला जाऊन आलो, घटना दुर्दैवी घडली. पण अशा कार्यकर्त्याचा निश्चितपणाने अभिमान वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे. एक संजय अधिकारी म्हणून एक कार्यकर्ता ज्याला आपला पराभव सहन झाला नाही त्यांनी आत्महत्या करून आपल्या जीवाचा त्याग केला. कशासाठी केला तर त्याला पक्षाची हार ही मान्य झाली नाही. एकीकडे असे कार्यकर्ते, दुसरीकडे पक्षाची हार व्हावी म्हणून प्रयत्न करणारे कार्यकर्ते. मी त्याच्या घरी गेल्यानंतर मलाही घाईवरून आलो. मला असं वाटलं की 1000 कार्यकर्त्यांपेक्षा किंवा 1000 नेत्यांपेक्षा असा एक कार्यकर्ता पाठीशी असला तरी कुठलीही लढाई लढण्याची ताकद आणि क्षमता आपल्यामध्ये येऊ शकते. हे अशा कार्यकर्त्यांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्या जोरावरच येऊ शकते. असे कार्यकर्ते सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आणि म्हणून फार वेळ तुमचा मी घेत नाही, पण पॅटर्न जो चालला त्या पॅटर्नच्या वर आपलं जे काय चाललं ते जर नसतं चाललं तर निश्चितपणाने मी सांगतो, जबाबदारीने सांगतो, मी कोणालाही असं वाटत नव्हतं की आपण भिवंडी शहरात 1 लाख मतांच्या पेक्षा मागे येऊ. एकाने तर आपल्या सहकार्याने असा शोध लावला, एवढी घाई झाली होती त्याला, बापरे बापरे बापरे. मला तर आश्चर्यच वाटत होतं, मला हे मला जिंकवायला आले की हरवायला आले. माझ्या गावात मला मतं मिळाली 1300, आपल्या विरोधकांना मिळाली 900. यांनी सगळीकडे असा धिंडोरा पिटला की खुद के गाव में भी 400 वोट कम. असे लोक आपल्याकडे असतील की साप. अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही, भविष्यातही घेणार नाही. आपल्याला चिंता फक्त एकच, येणाऱ्या विधानसभा 2 महिन्यावर आहे. या 2 महिन्यावर येणारी विधानसभा आपल्याला जिंकायची असेल तर आपली ताकद संघटित ठेवली पाहिजे. एकाने गाय मारली
म्हणून आपल्याला वासरू मारायचं नाही. आपण जर वासरू मारायला गेलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. आपल्यावर ते संस्कार नाही. ज्या संस्कारातून आपण आलेलो आहोत ते आपले जे संस्कार आहेत ते भारतीय जनता पक्षाने दिलेले संस्कार आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे संस्कार हेच दाखवतात की कोण उमेदवार येतो हे आपल्याला बघायची गरज नाही. भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईल त्याला कसं जिंकवायचं, त्याच्यासाठी कसे प्रयत्न करायचे, ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना योगदान द्यायचं. ते संस्कार आपल्या. म्हणून या भिवंडी शहरात काय झालं, कशा पद्धतीने काय चाललं हे माझ्याकडनं ऐकायचं असेल तर ती अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला सगळ्यांनाही माहित आहे कोणी काय केलं. कोणी सांगत होतं पळू नका, तू कशाला एवढा धावतो, तुझं काय चाललंय. अरे बाबा, तो धावतो तर काय त्याच्या घरी काय लग्न आहे. आता काही दिवसात समजा कोणाच्या तरी महापालिकेची उमेदवारी मिळाली, कोणाच्या तरी घरात असणार आहे ना लग्न की नाही. अध्यक्ष, महापालिकेला एकच उमेदवार उभा राहणार आहे का? नाही ना. महापालिकेला अनेक उमेदवार उभे राहतील. विधानसभेला एक असेल, दुसरीकडे दुसरा असेल. तेव्हा जर सगळ्यांनी असा विचार केला कशाला पळायचं तर काय होईल. पण मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, ज्याने कोणी तुम्हाला सांगितलं तू कशाला धावतो, तू कशाला पळतो, शांत बस, त्याला उत्तर द्यायचं. त्याने जरी तुम्हाला थांबवलं असेल, तुम्ही 10चा स्पीड घेतला असेल 100च्या स्पीडवरून, पण आता मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेमध्ये 10च्या स्पीडवरून 1000च्या स्पीडवर आपली गाडी न्यायची आहे आणि दोन्ही विधानसभा आपल्याला जिंकून दाखवायच्या आहेत. मला माझ्या कार्यकर्त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी ठरवलं तर 95,000 मतं कार्यकर्ता सहज देऊ शकतो. कोणी श्रेय घ्यायचं नाही या मतांचं. ही मिळालेली जी मतं आहेत ही पक्षाची आहेत, कार्यकर्त्यांच्या ताकदीची आहेत. कार्यकर्त्याशिवाय पक्ष पूर्ण होत नाही. मी सुद्धा त्याचं श्रेय घेत नाही. त्याचं सगळं श्रेय कार्यकर्त्यांचं आहे. कोणी वही काढील, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळे मिळाली, तर आपले नेते, आपल्या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी हॅट्रिक केली त्या हॅट्रिक करणाऱ्या प्रधानमंत्र्यांचं श्रेय आहे. आपल्या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं श्रेय आहे. आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचं श्रेय आहे. मी काल बदलापूरला असं सांगितलं की ज्या ज्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यांच्या प्रती निश्चितपणाने आपल्याला सहानुभूती असली पाहिजे. ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय तो महायुतीचा कार्यकर्ता असला तरी त्याच्या प्रती सहानुभूती आपल्याला असली पाहिजे, माझ्या मनात असणार. त्यांनाही पूर्ण ताकद देण्याचं मी काम करेन. तुम्ही असं समजू नका की आपली हार झाली. मी तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, ना मैं हारा, ना मेरे उम्मीदों के मीनार हारे गिरे, ना मैं हारा, ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, लेकिन ना जाने मुझे गिराने में तू कितनी बार गिरा. उन 4 तारखेला रिजल्ट आल्यानंतर वक्त को मैंने कहा है मेरे कार्यकर्ताओं के साथ शराफत से पेश आओ. वक्त को मैंने कहा है मेरे कार्यकर्ताओं के साथ शराफत से पेश आओ. वक्त बदलने में देर नहीं लगती है. येणारा पुढचा काळ हा आपलाच असणार आहे. का आपला असणार आहे तर सगळे सावध झालेले आहेत. झालेत की नाही झालेत? सगळे सावध आहेत ना. आता जोश वाढलाय ना, वाढलाय की नाही? आजपासून सगळी मरगळ झटकून काल काय झालं हे विसरायचं, झालंच नाही असं समजायचं आणि कामाला लागायचं. ज्यांना कोणाला संधी जनतेने दिलेली आहे आपण जनतेचे आभार मानलेले आहेत. बघूया 5 वर्षात काय काय काम होते. फक्त एकच गोष्ट, यापूर्वी मी अनेकदा सांगितलं, ऐकलं नाही.
आता 100% माझं तुम्ही ऐकलं पाहिजे. 4 जून पर्यंत जी कामं आपण मंजूर केलेली आहेत, जी कामं सुरू आहे, त्याचं श्रेय जर कोणी घ्यायला आला फुकटचा तर त्याला तिथल्या तिथं उत्तर दिलं पाहिजे. तिथल्या तिथं उत्तर दिलं पाहिजे. याच्यात तुमचं काही श्रेय नाहीये. आज भिवंडी शहराची कामं सुरू आहेत. 10 वर्ष काय केलं विचारणाऱ्यांना सांगितलं पाहिजे की हे आम्ही केलेलं आहे, तुम्ही नाही केलं. याच्यानंतर तुम्ही करून दाखवा, श्रेय घ्या. आम्ही येणार नाही तुम्हाला, आम्हाला काही गरज पण नाही त्यावेळी. मेट्रो असेल, आता भिवंडीवरून कल्याणला जाणारी मेट्रो ही आपल्याच कालखंडामध्ये मंजूर झालेली आहे. यासाठी 5,000 कोटी रुपये मंजूर झाले. डीपीआर बनवणारी एजन्सी ही त्याच्यासाठी नेमलेली आहे. त्यानंतर काम आता सुरू झाल्यावर कोणी तुम्हाला सांगेल की आम्ही मंजूर केलं, तर अजिबात तसं नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी बाईट देतानाही सांगितलं की काल मी बदलापूरला गेलो, त्याच्यावर एकाने कॉमेंट केली, कोणीतरी पोस्ट केली. त्यांनी कॉमेंट केली की जर ह्यापूर्वी असे फिरले असते तर पराभव झाला नसता. मी अतिशय जबाबदारीने सांगतो की यापूर्वी, मी खासदार होण्याच्या पूर्वी आणि माझ्या नंतरही जितका वेळ मी लोकसभेमध्ये दिला तितका वेळ कोणीही दिला नाही आणि देणार नाही. मोदीजींच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतरही देशाचा कारभार करताना सुद्धा मतदारसंघाला जरा देखील अंतर दिलं नाही, कार्यकर्त्यालाही अंतर दिलं नाही. आणि कधीही मंत्री असल्याचा गर्व केला नाही. माझं डोकं भळे आकाशाला लागलं असेल मोदीजींच्या आशीर्वादाने मंत्री झालो म्हणून, पण माझे पाय जमिनीवरचे कधीही हल्ले नाही. आणि म्हणून ज्यांच्या जीवावर मी खासदार झालो, ज्यांच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो, त्या सगळ्या सहकार्यांना दिल्ली वारी करताना माझ्या बंगल्यामध्ये राहण्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली, खाण्याची व्यवस्था केली. बरेच लोक सुटले होते, ते सांगत होते साहेब आम्हाला आता न्या, पण आता 29 पर्यंत प्रतीक्षा करा. 29 पुन्हा आपलंच असणार आहे. त्या दिवशी नीतीश कुमार ने सांगितलं कि अभी जो कुछ बचे खुचे आए हैं वो भी सब भाग जाएंगे, सब चुन के आएंगे. सांगितलं ना नीतीश कुमार ने, ऐकलं की नाही तुम्ही? बस आता ह्या 5 वर्षामध्ये मोदीजी जे काम करणार आहेत, भल्या भल्याना तोंडात बोटं घालायला लागतील आणि आपल्या देशाचा इतिहास, हा गौरवशाली इतिहास लिहिला जाईल, ते या 5 वर्षातल्या कामाच्या मुळे लिहिलं जाणार. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आजपासून सगळी मटकल झटकून टाका. आजपासून चेहऱ्यावर सगळ्यांच्या खुशी दिसली पाहिजे. मी परवा बदलापूरला अर्चन सांगितलं, काल सगळ्यांनी हसायचं. कोणावर हसायचं? जे आपले असून आपलं काम नाही केलं त्यांच्यावर एकदा जोरात हसा सगळ्यांनी. हीच त्यांच्यासाठी सजा. याच्यापेक्षा मोठी सजा त्यांच्यासाठी दुसरी काही असू शकत नाही. आणि आता असंच हसत राहायचं, कारण येणारा काळ हा आपलाच आहे. या राज्यामध्ये पुन्हा सरकार आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना जोमाने उतरून काम करायचं आहे. आणि मला विश्वास आहे जेव्हा महायुतीचा कार्यकर्ता पेटून उठेल, काम करेल, तेव्हा आपल्याला हरवण्याची ताकद ही कोणामध्ये नाही. मी परत एकदा मागे जातो आणि सांगतो, जर पॅटर्न चालला नसता तर आपला पराभव झाला नसता. आणि आपल्या लोकांनी आपलं काम केलं असतं तर पॅटर्न चालूनही आपला पराभव झाला नसता. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळे मी माझ्या मनातून काढून टाकला. ज्यानं कोणाला माझ्याशी वावडं होतं, ज्यांचं कोणाचं माझ्यावर प्रेम नसेल, ज्यांना वाटत होतं की याला घरी बसवलं की संपेल, पण मी फिनिक्स पक्षी आहे, राखेतून पुन्हा भरारी घेणारा पक्षी आहे. चिंता करण्याचं कारण नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेऊन महायुतीचं काम हे पुन्हा गौरवशाली करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ मला मिळेल. आणि या साथीला सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही पुन्हा वाढवून येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांमध्ये आपल्याला
यश संपादन करण्यासाठी आपण कामाला लागूया। मी तर असंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी अशी स्वतःची ताकद तयार करा की आपल्याला कोणाच्या आदेशाची गरज लागली नाही पाहिजे। आपल्या ताकदीवर आपण आपल्या पक्षाला मोठे केलं पाहिजे, आपल्या ताकदीवर आपण विजय संपादन केला पाहिजे। अशा प्रकारची ताकद आपली निर्माण करण्याचं काम आजच्या ह्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संकल्प करून करूया, अशा प्रकारचं आवाहन आपल्याला मी करतो। आणि आपण इकडे आलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर सर्वांना 2 मिनिटं थांबायचं आहे।